ड्रग्ज मधील आरोपी भाजपचा उमेदवार। धाराशिव मध्ये राजकारण तापलं, विरोधकांचा जोरदार घणाघात। तुळजापुरात निघालेली ही रॅली पहा। नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता निघालेल्या विनोद गंगणे याच्यासाठी भाजपनं ही गर्दी जमवली आहे। विनोद गंगणेला भाजपनं उमेदवारी दिली। धक्कादायक म्हणजे गंगणे हा काही महिन्यांपूर्वी तुळजापुरात उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहे। जाणून घेऊयात हा विनोद गंगणे नेमका कोण आहे। नाव विनोद गंगणे, ओळख पिंटू गंगणे, माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस, सध्या भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे। जुगार अड्डा, मटका, बुकी प्रकरणात याच्यावर गुन्हे दाखल आहेत। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती। 3 महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला। अवघ्या 3 महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या गंगणेला भाजपनं थेट उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा या उमेदवारीवरनं जगासमोर आलेला आहे। भारतीय जनता पार्टी नेहमी म्हणत असते की पार्टी विथ डिफरन्स, साधन सुचितेच्या गोष्टी करतात, सुसंस्कृतपणाच्या गोष्टी करतात, आव्हानतात। परंतु ही पार्टी विथ डिफरन्सची काही लोकांनी त्या भारतीय जनता पार्टीला जी म्हणायची पार्टी विथ डिफरन्स, त्याला पार्टी विथ माफिया काही लोकांमुळे भारतीय जनता पार्टीची ओळख निर्माण व्हायला सुरू झाली आहे। विरोधकांनी हल्लाबोल केला असला तरी भाजप मात्र गंगणे यांच्या बाजूने ठामपणे उभा असल्याचं दिसून येत आहे। तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून गंगणेचं ड्रग्ज रॅकेट उघड करण्यासाठी पोलिसांना मदत केल्याचा दावा केला। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्रातले मुद्दे नेमके काय होते? त्यांनी असं म्हणलं होतं की तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणण्यासाठी गंगणे यांनी पोलिसांना सहकार्य केलं। दुर्दैवानं पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच यात आरोपी बनवलंय। न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर करताना या बाबी आवर्जून नमूद केलं। कोण खरे गुन्हेगार आहेत हे अंतिमतः न्यायालय ठरवेलच। एकतर कोणी मी स्वतः कुठलंही पत्र माझ्याकडे आलेलं नाही, मी पत्र ते पाहिलेलं नाही, माझ्या रेकॉर्डवर माझ्या ऑफिसमध्ये असं कुठलंही पत्र आलेलं नाही। आणि ते मला का पत्र लिहितायत हे मला समजतच नाही आहे। त्याचं कारण असं की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्ज विरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन करून मला का पत्र लिहितात ह्याचं मला म्हणजे हे माहिती नाही। तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडवली होती। त्यातीलच आणखी एक आरोपी संतोष परमेश्वर कदम याचाही अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश झालाय। तेव्हाही विरोधकांनी रान उठवलं होतं। भाजपनं त्याकडे दुर्लक्ष करत आता आणखी एका आरोपीला थेट उमेदवारीच दिली आहे। त्यामुळे मित्रपक्षांकडूनही उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात येते। येणाऱ्या पिढी तुळजापूरमध्ये बर्बाद होत आहेत आणि त्याचा उठाव आम्ही गेले अनेक दिवसापासून तुळजापूर हे ड्रग्ज मुक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। तर तुळजापुरातील सर्व इतर संघटनांनी बी पक्षानं बी याचा विचार करून कुठेतरी हे तुळजापूर आपल्याला येणाऱ्या भाविकांना आणि महाराष्ट्राला आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की तुळजापूर आता बदलत चाललेला आहे। आणि ह्याच्यासाठी आपण सर्व मतदारांनी सुद्धा आपला खारीचा वाटा मतदारांनी उचलावा। 2 दिवसांपूर्वीच भाजपनं पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीला पक्षात प्रवेश दिला होता। त्यावर टीका झाल्यानंतर हा प्रवेश थांबवण्यात आला होता। आता चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर गंगणेबाबत भाजप काय निर्णय घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।